मी नंदकिशोर प्रभाकरराव दार्वेकर काळंजा किनी रोड चंद्रलोकनगर इथे मी राहतो। श्रीराम फायनान्स मी 2017 मध्ये श्रीराम फायनान्सचे लोन घेतले होते आणि त्या संदर्भात मी त्यांना 16,50,000 रुपयाचं पेमेंट पण केलं आणि त्यांनी माझ्याकडे 1,18,00,000 रुपये माझ्याकडे थकीत काढले। त्यामुळे त्यांनी माझ्या जप्तीचा 25/9/2025 रोजी जप्तीचे पोलीस प्रशासन आणि पोलीस सहकारी बंदोबस्तात माझ्या घरी आले होते आणि परंतु मी माझ्या घराची जप्ती होऊ दिली नाही। सगळे जनता सरकार मोर्चाचे सगळे माझे बांधव माझ्या मित्रमंडळी माझ्यासोबत सगळे होते आणि त्यामुळे माझी जप्ती टळली आणि त्यांच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो। वंदे मातरम। भारत की हुंकार है, जनता की सरकार है। नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र सपकाळे, जळगाव, महाराष्ट्र। आज 25 सप्टेंबर 2025 रोजी नंदकिशोर दार्वेकरजी यांच्याकडे श्रीराम फायनान्स यांच्याकडून कोर्ट कमिशनरची कडून जप्ती होती। त्यांनी पोलिसांचं संरक्षण घेतलेलं होतं। यांनी 25 लाख रुपये कर्ज हाऊसिंग लोन म्हणून घेतलं होतं आणि बँकेने जवळजवळ 16,50,000 रुपये भरलेले आहेत बँकेमध्ये आणि याच्यानंतर आउटस्टँडिंग रक्कम ही जवळजवळ 1,18,00,000 रुपये यांच्याकडे बाकी काढली होती। आणि आज कोर्ट कमिशनर हा दुसऱ्यांदा आला होता, तिसऱ्यांदा आला होता, तरी आम्ही कायदेशीर त्रुटी काढून आणि येथील कारंजा येथील आपले नंदकिशोर दार्वेकर यांचे मित्र व जनता सरकार मोर्चाचे सहकारी पुण्यावरून दत्ता कानडे व आपले कारंजा येथील शंभूनाथजी, आपले डांगुरजी, हे सर्व मित्रपरिवार इथे हजर होता व आपले कायदेशीर त्रुटी काढून आज कोर्ट कमिशनरला खाली हात वापस पाठवलं। हा संघटनेचा व जनता सरकार मोर्चाचा फार मोठा विजय आहे। तरी महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील तरुणांना, शेतकऱ्यांना व छोट्या व्यापाऱ्यांना मी विनंती करतो की आपण जनजागृत व्हा, कायद्याची माहिती घ्या, सोबत या, संघटनेसोबत या व ह्या चुकीच्या गोष्टीचा आपण पूर्णतः विरोध करा। कारण कोर्ट व पोलिसांचा बँक हे दुरुपयोग करतंय, हे कसा दुरुपयोग करतंय हे आपण एकत्र आल्याशिवाय व सोबत आल्याशिवाय आपण समजून घेतल्याशिवाय आपल्याला माहीत होणार नाही। तर याची आपण नोंद घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझा नंबर 9356997438। जर काही मार्गदर्शन लागत असेल किंवा काही सहकार्य पाहिजे असेल तर मला आपण कॉल करू शकता। माझा नंबर 9766581369। वंदे मातरम। वंदे मातरम। भारत की हुंकार है, जनता ही सरकार है।